अरे नारी पायी हा नरवेदा, नारी पायी हा नरवेदा, दुखी राहील जीवनात, खराबी होईल खोट्याची, विजय सत्याचा दिन राहत. हे सत्यता आहे सोने, हे सत्यता आहे का? तूही माझ्यापेक्षा श्रेष्ठ नाही आहे, समजलीस का? मी एकटा या धरतीवर राहू नाही शकत ना, तूही नाही. हो, नाही तर आम्ही जाता एवढे आणतो कुठून आणतेस तर पाहतो बरं. काय नाही कुठून आणतेस? हो, या लालपाणी काढल्यावरच होते का? का वाटून राहिला? काय माया वाटत नको जाऊ, तू सर्वांच्या वाटत जा. माझ्यासारखा बदल पाहिजेच नाही. नंबर 1 चा हो, पण बदमाश घोडे तू आपल्या तोंडाला सांभाळून बोल आता. आणि याच्यानंतर तुला स्टेजवर जरी नाही बसवलं तर आखरीचा राऊंड मी घेणारही नाही. बरोबर हो, तुला काय वाटतं? बोल बरं. तुझ्या लहानपणी एवढ्या लोकांच्या नाही काढून दाखवलं तर नावाचा मुकेश नाही. बाईची जात आहे तुझी म्हणून राहिलीस मगाची. काय म्हणत होती? काय नारी 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 सब कहते नारी है रतन की खान, इस नारी के पेट से जन्मे ब्रह्मा विष्णू और महेश भगवान. त्याची तर पूजा आहे आज तात्याची, त्याच्याच निमित्ताने आहे. हेच जन्मल्यानं पाहिलीच नाही अनुसयानं काय केलं तर काय केलं माहित तरी आहे का? काहून का केलं तर पूर्ण कहाणी जाऊ दे. पण म्हणून मला म्हणायचं काय समोरच्या कडे कायला आपल्या स्त्री धर्माला स्त्रीला त्यागाची मूर्ती म्हटलं गेलेली आहे सोनू. हा, आणि तू आपल्या या स्त्री धर्माला डाग लावून राहिली का? का का बोलतेस नाही? मी का बोललो त्याच्यासाठी स्टेजवर बस आहे मी, त्याच्यासाठी तर स्टेजवर बसलो का? तू का म्हणतेस? शूटिंग चालू आहे उद्या, लोक युट्यूब वर माहिती. तू का बोलतेस ना मी का बोलतो? पाला खाय पाला खाल्ल्यासारखी बोलते जबरे. शेरीसारखी काही माणसासारखी बोल, बाईसारखी बोल. तुझ्यासारख्या तुझ्यासारख्या बदमाश घोड्या बायापासून चांगल्या बायाचं नाव खराब झाला. अरे या शाहीर डाग लागू राहिला. तुझ्यासारख्या नंग्या बाया आल्या ना म्हणून. नंगे आता तू राहिली असतीस का? तुला सांगलं होतं, दाखवलं होतं. हो, आणि कवी मुकेश सांगतोय असं तू स्वतःला ओळख काय आहो. अरे कवी मुकेश सांगतोय खास तू अशा पण लोक स्त्री ही त्यागाची मूर्ती आहे. तुझ्यापासून मी वेगळा नाही, माझ्यापासून तूही नाही. दोघंही समानच आहोत आपण. आहे का नाही? पण तुला मनाची सवय माई छेलायला म्हणते. माई छेला तर मेरी लाल आहे तर राहू दे ना, मला पण या लोकांना तर म्हणलं पाहिजे का नाही तू लाल आहे म्हणून? म्हणलं पाहिजे का नाही? अरे कवी मुकेश सांगतो तू अशा तर कोण म्हणू लागला? कोण? तो चंद्रगुप्त मौर्य म्हणू लागला त्या नंदिनीला. आणि हर वाक्यामध्ये हे मुक्या काय, हे मुक्या. या बदमाश घोडीची भाषा बा. हे मुखिया शिक काहीतरी, कायला नाव खराब करते. कवी मुकेश सांगतोय खास तू अशा तरशील ग, तू अशा तरशील ग. बोलू पाहिजे बरं म्हणते. मग मी असा करतो ना कसा करतो. नक्ते तू एवढी करावची राहायचीच का? नाही तर स्टेजवर राहिली असतीस नक्ते तू. हे कातले पाय भळे पाय जरा धसावलं गेले लचाटे. तू सांगून राहिलीस का बदमाश घोडे? तुला सरळ साधे हक्क तरी आहे का कसा बोलल्या पाहिजे म्हणून? भाड खाना म्हणते, भाड खाया म्हणते. नालायक शूटिंग होऊन राहिली उद्या लोक म्हणते त्या का बोलत्या? अरे शब्द समीने बोले शब्दों का हात न पाव, एक शब्द करताय भलाई तो तुझा करताय घाव. या शब्दानं चांगला बोलताय ते गड्या आणि वाईटही बोलताय. तोच चांगला आहे तोच वाईटही आहे.
पण बोलण्याची रीती पहा. हा? हिला जागा काही सुधारली नाही. तर इकडे जाऊ का तिकडे जाऊ, हा करू का तो करू, हे वसी आहे आता. म्हणून मला म्हणायचं आहे, लागी तेरी प्रीत मेरे संग मेरे शंकरा, लागी तेरी प्रीत मेरे संग, तेरी प्रीत मेरे संग मेरे शंकरा, लागी तेरी प्रीत मेरे संग मेरे घोडीला केळी नाही समजत. गादी म्हणते आपल्या घरची गादी वहिनीला नाही आली म्हणते का गादी. मी या गादीची गोष्ट केलो. अरे प्रेक्षक माणूस कुठेही बसते, कुठेही बसते. तुला आता गादीवर बसायची जागा होती. हे गोदे, पण तू तिकडे जाऊन जरा धसली. गोदे तुझा स्थान होता गादीवर बसायचा. साईबाबा पब्लिक बसायला यावी या ठिकाणी, कुठेही बसू शकते ते. कोण आहे हेच गोष्ट सांगितलं मी. तूच म्हणली तर मुकेश शाहीर कोणत्यात बसून माझी गंमत वाट होता. मी म्हणला की मग मला गादी कावण्यात येईल कळ्या, तुला एवढाच वाटत होता जगा. तर याच्या त्याच्या गाद्या पाहिजे होते. तुम्ही हे अशी हलकट आहे तुम्ही गादी, हे अशा भेंडीच्या गादीवर बसतो मी नाही, या चिरमतोडीच्या गादीवर बसतो का. गोदे तुझ्या सारखीच्या गादीवर नाही बसत. माई गादी पाहिलीस का, माझा स्थान कोणता आहे तर नसते. तुझ्यासारखी शायरी करतो मी मधवासी. म्हणून म्हणायचं आहे, सांगेल का ज्ञान बोल नवरे पायी लपडे बा, सांगेल का ज्ञान बोल नवरे पायी लपडे बा, सांगेल का ज्ञान बोल भले पायी लपडे बा. याच्या त्याची काठी पाहिजेच म्हणते. मी पाहतो का हे टाकले पाये भले पाये बदमाश घोडे टांगर घोडे नकटे. मी पाहतो का याच्या त्याच्या नवऱ्यावर तुही नजर जाते. हलकट घोडे इकडे तिकडे तुही नजर जाते. माझ्या गाण्याला आधार आहे. अरे सांगेल का ज्ञान हे मला नवरे पायी लपडे बाज, सांगेल का ज्ञान हे मला नवरे पायी लपडे बाज, सांगेल का ज्ञान मला नवरे पायी लपडे बाज. हे बदवान घोडी मला नंगा म्हणते. आता तुम्हीच सांगा मी नंगा हे ज्ञान सांगत का हे सगळे पाहिजे. हे बदवान घोडे तुला काही फनकवलं का नाही टाकू. हो हे सांगेल का भाषा भाडखाना मेतरा दलाला. अरे 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 का बोलतेस या मुखातून सोनू, तुला शोभलं नाही हे असे शब्द बोलायला. अरे भरत्याचं वेळी हे झाली गरम, भरत्याचं वेळी हे झाली गरम, भरत्याचं वेळी हे झाली गरम, भरत्याचं वेळी हे झाली गरम. हिचे शब्द होत का त्यामध्ये मुकेश शाहीरला गरम करून हिचे होत का नाही तुम्ही सांगा मला. होईल का नाही म्हणलं नाही ना तर मुकेश शाहीरला गरम करतो. मग मी आपल्यालाच गरम होईल का. हे बदमाश घोडी चोराच्या उद्याला मी एकटाच गरम होईल का. लोक मला लक्ष पागल नाही म्हणते. हे माझ्या जवळ राहायचं मी गरम होईल. भरत्याचं वेळी हे झाली गरम, भरत्याचं वेळी हे सोडून सारी लाज सरम, सोडून सारी लाज सरम, सोडून सारी लाज सरम, सोडून सारी लाज सरम. का नवरा सोडून दुसऱ्या सोबत लपला गेला.
सांगितलं तर ज्ञान हे बोला नवरे पायी लपडे बार सांगेल का ज्ञाने बोल लपडे पायी लपडे बार सांगेल का ज्ञाने बोल भोळे पायी लपडे बार सांगेल का बदमाश गोळी सगळे पायी लपडे बार सकाळ सकाळी हे भलत्याच वेळी हे झाली गरम सोडून सारी गाण्याची मजा घ्या अर्थ मी सांगतो ना जी अर्थ सांगतो अर्थ शास्त्राचा सांगतो ना अध्यात्माचा सांगतो ए बदमाशी कान देऊन आपले भोग खुले करून आहेत जो मी टाकून राहिलो इकडून ज्ञानाचा वाट खुला करून ठेव आपला कानाचा भोग का बोलतो म्हणून तुला का वाटतं तू एवढं शेवटच्या राऊंडला तुला दाखवतोय का तुला का वाटून राहिला म्हणजे सांगेल का ज्ञान हे बोललं माणसाचा लाल पाणी काढतो म्हणते हे बदमाश घोडी काढल का हे काढून आहे ना हे पहिल्यापासून लाल पाणी काढून आहे हिचा पाणी निघून आहे अनुभव आहे अनुभवातून आहे हो मलाही समजते म्हणा तू लाल पाणी काढत असतील म्हणून पण मी असं निवड शब्दानं लाल पाणी काढतो उकऱ्या फेकतलं तुला का वाटून राहिला स्वतःला एवढी माधुरी दीक्षित सलमान खानचा तुरम खान होत का म्हणते शाहरुख खान होत का म्हणते हा तिचे बोलणे पहा मी म्हणलो माय बाबा हो अरे परमेश्वराकडून हा रूप आला मी तुलाही काही नाही बोलू शकत पण तुझ्या बोलण्यापायी मला बोलावं लागलं तू तुझ्या शायरीवर किडे लागत तुला तुझ्या शायरीला अशी बोलतेस नालाई बोलबड आता शेवटच्या राऊंडला तुला नाही द्यायची तुझ्या खाण्यात माती पडत तुझ्या मैत्रीवर कुठे हवं ऐक मी काय म्हणतो एवढी पतिव्रता राहायचीच का नाही एवढी सती आहे नाही बरं झाला या सतीच्या नावात त्या सती अनुसार तिच्या बाब तुझ्याच नंबर येते पतिव्रते चे गचाळे झाले पाहून तुझे सारे पतिव्रते चे गचाळे मग एवढी पतिव्रता आहे तर मग परपुरुषा घरात कशी घेतली चोपाळे कशी घेतली दुसऱ्याचा कशी घेतली ज्ञानवर अरे मी वाईट बोलत नाही माझ्या गाण्याला अर्थ आहे माय बाप हो तुमच्या चरणी माझा डोका आहे माय बापा माझ्या माय बहिणी या ठिकाणी बसल्यात गलत बोलणार नाही पण ही कथा आहे गौतम ऋषी आणि अहिल्या गौतम ऋषी साधू तपस्वी आणि तपस्वीची पत्नी सुद्धा पतिव्रता होती पण त्या पतिव्रता म्हणल्यानंतर ओळखायला पाहिजे हा माणूस कसा आहे म्हणून हा कोणत्या यानाला म्हणून त्या चंद्र आणि इंद्राची नजर गेली तिच्यावर अहिल्यावर तर त्यांनी काम वाचण्याकरिता चंद्राने आणि इंद्राने त्या गौतम ऋषीचा इंद्राने रूप धारण केला आणि तो चंद्र बनला कोंबडा त्यानं बाग दिली
गौतम ऋषीला जागाला वाटला काही कोंबड्याला भात दिली तर सकाळ झाली तर गेल्या पाहिजे स्नानासाठी. गौतम ऋषी जाऊ लागले. त्याच्याच वेशामध्ये इंद्र त्या ठिकाणी आला आणि या अशा बदमाश घोडीचा भोग घेतलं. हिला नवरा असून हे ओळखू नाही शकली. या बदमाश घोडीचा भोग घेतलं ओळखू नाही शकली. हे का मी पतिव्रत आहो, हा कोण आहे? अरे माझ्या पतीच्या रूपामध्ये हा इंद्र आला कपटी डावाने. नाही ओळखलं म्हणून माझ्या कानामध्ये शब्द आहेत. गड्या काय शब्द आहे सांगेल का ज्ञान? कारण मी तशी झाली मला काही म्हणायचं ना. पण तू पतिव्रत आहेस ना, तुला हे शोभले का? शोभले का? म्हणून तर माझ्या कानामध्ये शब्द आहेत. काय माझ्यासाठी तू बदमाश घोडे तर बिया लपडा बी धरून टाकवी तो मुकेश हो. काऊन? कारण हे बदमाश घोडीचा लफडा काऊन? ज्ञान सांगते ना, ज्ञान सांगते मार्गचा. जनजागृतीची शायरी करा म्हणते. दत्त जयंती निमित्त समजते. दत्त म्हणजे मगाशी सांगितलं की दत्त म्हणजे आधारला त्रय म्हणजे 3 रजशक्ती, तमशक्ती आणि रजतम आणि सत्व. त्या 3 शक्ती आल्या म्हणून त्या दत्तात्रयाची पूजा होते. मी गंमत करून राहिलो, तूही येशील ना गंमत करशील. आणि का समजते तुला दत्तात्रयाविषयी? का समजते? म्हणूनच मगापासून म्हणत होतो का तुला काही जड्या समजतात का शायरीच्या ज्ञानाच्या? पण तू भक्तीकडेच नेत होतीस, भक्तीकडेच नेत होतीस. आणि म्हणून मला म्हणायचं आहे ना गेला विकार ना अहंकार, ना गेला विकार ना अहंकार, सत्य सत्य आहे तर स्वीकार, सत्य आहे तर स्वीकार. फालतूचा मचार कोणा कोण केला, फालतूचा मचार कोणा कोण सांगेल का त्याने मला नियम आहे. पण तुला त्या नियमानं बोलता नाही आली. अरे तूही सांगितली असते पण मी सांगितलो खरा. तूही काही सांगितली असती तर मी सांगितलं खरा. आपलीच बडबड लावली माझा एक जरा. तत्वाची कळशाई त्याचा अर्थ सांग पुरा. मग एवढा नाही समजत तुला का समजते बुरा? तुला का वाईट समजते का? हो बुरा काय भाड खाना म्हणते भाड खाना. भाड चांगलीच आपली ऐक. मर्यादेचे खरे. अरे मर्यादा आहे
सीतेला नेणार रावणाची अवकात नव्हती होती का? पण हिनं त्या मर्यादेची सीमा ओलांडली नाही. लक्ष्मणानं रेषा आखून त्याला त्या मर्यादेची रेषा त्या सीतेनं ओलांडलं म्हणून त्या रावणाची ताकद झाली. बदमाश घोडे म्हणून माझी ताकद झाली. तुला बोलावची तू बोलली नसती, तू मर्यादा पार केली नसती तर मला काही बोलायचा चान्स मिळाला नसता. नित्यनियमाचे खरे मान मर्यादेचे सारे तोडलीचा सर्व आज बंद तू नेतारे. हे तारे दरवाजा तोडली जगावचे धावते जगावचे धावते कसे चित्र दाखवते. उतराचा गेला महिना, उतराचा महिना गेला. जगावचे धावते जगावचे धावते इज्जतीचे चितळे कसे उतराच्या महिन्यात जसे जगाला दाखवून राहील म्हणून कुत्र्यासाठी देवाला भिडले कोण भिडले. बरं तू ललकार सगळं गंमत घेतलीस तर खरोखर सांग आपल्या छातीवर हात मांडून. उतराचा काही महिना तर नव्हता नाही. जो ललकार शाहीर भिडला तो विजय भिडला अजून कोण कोण सुभानवाले भिडले तर काही उतराचा महिना होता का? अरे जगावचे धावते इज्जतीचे चितरे उतराच्या महिन्यात जसे लागते सुतरे. कशी गोत आहे तुझी. अरे तू बाईची जात असलं का जर करून बसली. निर्लज्ज बाई हे सर्व मसाले निर्लज्ज बाई हे सर्व मसाले सारा सत्यानाश केलीच लटाने सारा सत्यानाश केलीच लटाने कौळ चेहरा झाली फर्रा जीवना कौळ चेहरा झाली फर्रा जीवना. सांगेल का त्याने मला नवरं पाहिजे लपडे बा सांगेल का त्याने मला नवरं पाहिजे लपडे बा सांगेल का त्याने मला घरच्या माणसाची आत्मा नाही दुखल का जी नाही. हिला वरदान देणार आहे का? अगं तुला सराफच देते. बदमाश घोडे तुला सराफच आहे. नवऱ्याचा सराफच राहणार आहे. त्याची आत्मा नाही तळमळत तळमळत का नाही. त्या बदमाश घोडीसाठी आत्मा तळमळत ना नवऱ्याची तळमळत का नाही. म्हणून त्याचा श्राप आहे त्या गौतम ऋषीचा. त्या हिलेला श्राप आहे का नाही. कोणता आहे माझा ताप तुला ऐक माझा ताप तुला ऐक माझा ताप तुला ऐक माझा ताप तुला. सारी काया तळेल ही सारी काया. हे बदमाशी तुझ्या हा शरीर चढला नाही तर सळून जाय. वर चढल्याची ती राहत नाही तू. तुला ओळखून आला तू पतिव्रत आहेस ना. बदमाश घोडे याची काळजी होतीस तू. भाडखाना म्हणतेस नालाय. भाडखाना म्हणतेस तुझी भाड काढून राहिली. तुला घरी येतो खावाला कुत्रे. हे कुत्री सांगते तुला
तुला गावातून राहिला मी पहिलं सांगितलं का माझ्या शब्दाला चांगल्या चांगल्या ताप येते म्हणून घरात जाऊन असते ना तुला दाखवलं असतं तुला नाही फलकवलं तर काहीच नाही केलं ऐक माझा साप तुला ऐक माझा साप तुला ऐक माझा साप तुला कळेल ही सारी काया कळेल ही सारी काया कळेल सारी काया पडतील दगड डोंगे जातील वाया गौतम ऋषी त्या अहिल्याला त्राप देतो अहिल्ये तू पतिव्रता असून ओळखू शकलीस नाही त्या इंद्राचा आणि चंद्राचा डाव माझा त्राप आहे तुला की तू या ठिकाणी शिळा होऊन पडशील तुझ्या दगड होऊन पडशील पण शेवटी बायको दया आली त्या बजमा घोडीची म्हणते ज्यावेळी या ठिकाणून राम जातील प्रभू राम जातील त्याच्या पदस्पर्शाने त्याच्या पायाच्या स्पर्शाने तुझा उद्धार होईल आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय म्हणतो तुझे दगड होते बसले बोलले मग काय करते खोटी जाते मग जातील कोठे जातील कोठे मग जातील कोठे बोलल्यावर तुझे कोठे बोलल्यावर तुझे कोठे सांग मग जातील कोठे बोलल्यावर तुझे कोठे आणि तू यावर येऊन बसतील हे जवान जवान पोटते हे पुरं नाही का हे जवान बकरे हिच्या पोटात पडलं राहिलं तर कोणाला नाही वाटतं घडीभर बसलं पाहिजे आता गादी नाही भेटली तर भेटली पण हिच्या पोट्यावर बसाल काही हरकत नाही ना नाही गादी देत तर नको देऊ ना गादी तू कोणाला दे गादी या गादीची गरज नाही माहीत दरीच बरी दरीच बरी या दरीवरून मला कोणी उठवू शकणार नाही बंदीला दगड दोंडे जातील कोठे सांग मग जातील कोठे बोलल्यावर तुझे कोठे तुझ्यावर येऊन बसतील जवान जवान कोठे आणि म्हणून मला म्हणायचं आहे काय म्हणतो शेवट मला म्हणायचं आहे सांगेल का ज्याने मला लपडे बा सांगेल का ज्याने बाई बोलली नसतीच तर मला असा बोलावं नसता लागला बोलावं नसता लागला कारण तुला आवाजाचा घमंड आहे का मी बघाशीच सांगत होते रूप आवाज दी कोयल होतो रूप छीन लिया भेंडेरे आपल्या पुत्राकडे बाय चिलम तोंड्या हे बैठक भेंडारी तू टाकू का आजकून टाकू का आजकून राहू दे आता एक राऊंड आहे थांबून जा ती आर पार नाही काढलं तर या ठिकाणी आमचा राऊंड समाप्त होत आहे सोनू शाहीर या ठिकाणी येऊन आपले विचार मंचावर आपले विचार सादर करी